वसई विरार परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांच्या महसूल संबंधित कामांमध्ये होत असलेल्या दीर्घकालीन दिरंगाईचा तीव्र निषेध वसीम तहसीलदार कार्यालयासमोर व्यक्त करण्यात आलाय। शेतजमिनीचे फेरफार, 7/12 उतारे, वारस नोंदणी तसेच इतर महसूल सेवा मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात। संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले। छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराची मागणी करण्यात आली। नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर तात्काळ आयोजित करावे अशी मागणी स्थानिकांनी केली। या शिबिराच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे जलद गतीने मार्गी लावून नागरिकांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा आहे। महसूल विभागातील दिरंगाई, कामातील हलगर्जीपणा आणि वेळेत निर्णय न घेण्याच्या प्रवृत्तीमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। लोकप्रतिनिधींनीही या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत बदल न झाल्यास संबंधित तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। झोपलेल्या तलाठ्यांनी जागे व्हा, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावा असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय। तर लवकरात लवकर योग्य ती ठोस पावले उचलली गेली नाहीत तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा देत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली। आज कुठेतरी झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी एक निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं गेलेलं आहे। भूमिपुत्र संघटना वसई यांच्या माध्यमातून ह्या इथे आंदोलन केलं। मी यावेळेला तहसील वसई कार्यालय येथे उपस्थित आहे। जर आपण पाहू शकाल तर इथे एक असंख्य असा जनसमाज जमलेला आहे। असंख्य ज्या संघटना आहेत, सागरी संघटना असतील, वाशी असतील, उरण असेल, यामध्ये या संघटनेने सहभाग घेतलेला आहे। कुठेतरी शासनाकडून जी होणारी काम आहे त्याला विलंब होता, कुठेतरी दूरदुरुस्ती केली जाते आणि कुठेतरी या भूमिपुत्रावर अन्याय केला जातो असा यांचा आरोप आहे। पण नेमकं या सगळ्या संबंधित प्रशासनाला नेमकं जाग येईल का, हा एक महत्त्वपूर्ण विषय ठरणार आहे। पाहूया संबंधित विषयावर जे भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील आहेत, नेमकं काय म्हणाले। सुशांत पाटील एक चळवळीतले कार्यकर्ते आहेत। आज भूमिपुत्रांसाठी, आगरी बांधवांसाठी आणि या ठिकाणचे आदिवासी बांधवांसाठी लढतायत आणि वसई कार्यालयामध्ये भूमिपुत्र फाउंडेशनच्या मार्फत हा एक मोठा मोर्चा काढलेला आहे। खरं तर याचा मूळ मुद्दा आहे नागरी सेवा हक्काचा। आज महाराष्ट्र शासनामार्फत जर आपण बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर किंवा जे काही योजना या ठिकाणी राबवली जाते ते गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे। हे निबरगट्टा प्रशासनाचे अधिकारी आज या ठिकाणी जर तुमच्याकडे कुठलंही काम, छोटंसं काम जरी घेऊन आले तर हे काम करत नाहीत, तासनतास या ठिकाणी बसून ठेवतात, कधी हे उपस्थित नसतात आणि महिने या ठिकाणी आमच्या कष्टकरी बांधवांना, गोरगरीब आगरी कोळी बांधवांना, या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना चक्रा मारावं लागतात, खेटे मारावं लागतात आणि मग कुठेतरी हे राज्य कोणाचं आहे असा प्रश्न आम्हाला पडतो। आज जर आपण पाहिलं असेल की जर महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्राच्या जमिनी परप्रांताच्या घशात घालणारा जर कारणीभूत कोणी असेल तर हे आमचे निबरगठ्ठ गेंड्याच्या कातडीचे प्रशासन, हे जे प्रशासन, हे मराठी आडनाव लावून बसलेलं प्रशासन, हे शेतकऱ्यांच्याच पोटी जन्माला आलेले प्रशासन, आज ज्या वेळेस हे अधिकारी होतात, एमपीएससी पास होतात, यूपीएससी पास होतात, त्यावेळेस यांची गावभर आम्ही मिरवणूक काढतो, गुलाल उधळतो, आम्हाला आनंद होतो। परंतु यांच्या बुडाखाली जेव्हा खुर्च्या येतात हे गोरगरिबीला विसरतात आणि महाराष्ट्र देशोधडीला लावायचं काम यांच्या मार्फत आणि या राज्यकर्त्याच्या मार्फत होत आहे। आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आपल्याला एक विनंती आहे, आपण महसूल मंत्री आहात, या राज्यामध्ये एक जमीन वाचवा कायदा झाला पाहिजे, जेणेकरून हा विकासाच्या नावाखाली परप्रांतीय महाराष्ट्राला अक्षरशः ओरबडतायत आणि इंच इंच जमीन आज त्यांच्या घशामध्ये जाते आहे। आज आपला शेतकरी बांधव, गोरगरीब बांधव, आदिवासी बांधव आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय, विविध मार्गाने आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असं आम्हाला वाटतंय। म्हणून एक महसूल मंत्री विभागाचे मंत्री म्हणून आपण या राज्यामध्ये जमीन वाचवा कायदा करा आणि हा नागरी सेवा हक्क प्रभावीपणे अंमलबजावणी गोरगरिबांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी आमची मागणी आहे। म्हणून मराठी एकीकरण समितीचा पाठिंबाच नव्हे तर प्रत्यक्ष आम्ही आज बहुसंख्येने या मोर्चामध्ये वसई या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आम्ही उपस्थित आहोत। चौथी मुंबई बघितली जाते, चौथी मुंबई, पाचवी मुंबई, हे सगळं आज तुम्ही बघितलं त्यावेळेस ताकदीने मोरारजी देसाई लढला, ते शक्य झालं नाही मुंबई गिळणं, म्हणून आज MMR क्षेत्र आपल्या हातून घालवण्यासाठी सगळा विकास तुम्ही जर बघितलं, भारत विरुद्ध इंडिया तसा ग्रामीण महाराष्ट्र विरुद्ध शहरी महाराष्ट्र असा प्रकार या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस करतायत। MMR रिजनच्या नावाखाली फक्त शहरी भागामध्ये परप्रांतीयच्या सुविधेसाठी मेट्रो काय, ट्रेन काय, मोठ्या मोठ्या योजना आणून भूमिपुत्राला, मराठी बांधवाला,
गोरगरीब आदिवासी बांधवांना देशोधडीला लावतायत, त्यांच्या जमिनी गिळल्या जात आहेत. एक छोटासा रस्ता करायचं म्हटलं, पाण्याची योजना आणायची म्हटलं तर त्यांना वर्ष ताटकळत ठेवता. परंतु एखाद्या बिल्डरांनी, लोढासारख्या बिल्डरांनी एखादी इमारत उभारली, त्याला मात्र तुम्ही त्याच 2-4 दिवसामध्ये रस्ता मंजूर करता, विविध सुविधा पुरवता. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे राज्य वाचलं पाहिजे. यासाठी काही मराठी एकीकरण समिती नेहमी आणि सदैव प्रयत्न करत राहणार. या पुढचं आमचं आंदोलन असेल जमीन वाचवा कायदा, ते थेट मंत्रालयावर असेल. आणि मला खात्री आहे आज जसा भूमिपुत्र एकवटलाय, याआधी देखील विविध आंदोलन आम्ही मराठी म्हणून एकवटलेलो आहोत. याच्या पुढे देखील असाच सागरी किनारी भूमिपुत्र एकवटून या सरकारला पळताभुई करणार आहोत, एवढं मात्र लक्षात घ्या. खरं म्हणजे वसईमध्ये तलाठी पासून मंडळ अधिकारी आणि तहसील कार्यालयापर्यंत ही जी सर्वसामान्याची ज्या मागण्या असतात, फेरफार नोंदी असतात, आता याचं खरं नेक्सस आहे यांचं. इकडे तलाठ्याने फेरफार नामंजूर करायचा, त्याच्यानंतर सर्कलकडे जाणार, सर्कलकडून तहसीलदारकडे जाणार आणि हा भ्रष्टाचाराची पूर्ण या वसई तालुक्यामध्ये कीड लागलेली आहे. खरं म्हणजे वसई तालुक्यापुरतीच नाही बोलू शकत, पूर्ण पालघर जिल्ह्यात आज भ्रष्टाचाराने त्रसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जो शिबिर आयोजन केलेलं आहे की ताबडतोब निपटारा देण्यात यावा आणि दाखले देण्यात यावे किंवा इतर कामं, पण ते आम्ही बघितलं की आमचे ग्रामीण पूर्वपट्टीचे ग्रामीण भाग याच्यापासून वंचित होता. काही ग्रामीण भागात कानाकोपऱ्यात केलं असेल, परंतु शहरी भागात आता सातबारे आणि फेरफार उरलेत कोणचे, तर यांना शहरी भागात घ्यायची हौस आहे. म्हणून ह्यांना कोणीतरी मॉनिटरिंग करतं, कुठेतरी ह्यांच्या मनमानीचा कारभार हा राजकीय दृष्ट्याने होत आहे किंवा कुठल्या तरी त्यांना स्वतःची पूर्वपट्टीमध्ये किंवा ग्रामीणमध्ये कामं नाही करायची आहेत. म्हणून आमची मागणी आहे की जिकडे खरी गरज आहे, आज आदिवासी बांधव जर तहसीलमध्ये येतो तर त्याची मोळ मजुरी टाकून येतो, त्याची जर दिवसाची मजुरी असेल ती सोडून येतो, इकडे पुन्हा त्याचे फेरफटक्या मारावे लागतात. आणि तलाट्याकडे गेला तर तलाठी ताबडतोब मिटिंगला, आता थोड्या दिवसांनी तुम्हाला माहिती का जनगणना चालू, आता पुन्हा निमित्त, त्याच्या अगोदर 2 इलेक्शन झाल्या, त्याच्यानंतर परत महानगरपालिकेची इलेक्शन झाली. म्हणजे पूर्ण प्रशासन इलेक्शनच्या गडबडीत असतं आणि जे आमची कामं असतात ती आम्ही वंचित राहतो. मोठ्या मोठ्या डिमांड केल्या जातात वसई तालुक्यामध्ये. वसई तहसील येथे जे आंदोलनाला निषेध करण्यात इथे बस्तान मांडला गेलेला आहे. ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर पुढे खूप मोठा असा आंदोलनही करण्याचा इशारा सुशांत पाटील यांनी दिलेला आहे. पण या संबंध विषयावर नेमकं प्रशासन जाणीवपूर्वक काम करेल का आणि त्याची भूमिका काय असेल हे पाहण्यासारखं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन धीरजसह मी निलेश महाडिक, वसई.